लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके। काल दिनांक 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचा दैदिप्यमान सूर्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। हा दिवस आपण संपूर्ण जगभरात मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। केवळ संवादाची भाषा नाही, म्हणजे मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे। संत ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीपासून ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रम आणि कुसुमाग्रजांच्या लेखणीतून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत मराठी भाषेने आपला दबदबा कायम राखला आहे। रांगडा अभिमान आणि साखरेसारखा गोडवा अशी ही आपली मायबोली आज 7 समुद्र पार गरजत आहे। कालच्या या विशेष दिवशी आपण औद्योगिक नगरी खोपोलीमध्ये मराठी भाषेचा जागर कसा साजरा करण्यात आला या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पण तत्पूर्वी आपल्या या मायबोलीला मानाचा मुजरा। खोपोली शहरात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत दैदिप्यमान सोहळ्यात पार पडला। 27 फेब्रुवारी रोजी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खोपोली आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने राजभाषा मराठीचा जागर मोठा उत्साह आणि थाटामाटात संपन्न करण्यात आला। मान्यवरांची मांदियाळी लायन्स हॉल खोपोली येथे सायंकाळी 4 वाजता संपन्न झालेल्या या दिमागदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची लाभलेली उपस्थिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। यावेळी व्यासपीठावरती खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, सार्वजनिक बांधकाम सभापती अनिल सानप, महिला व बाल कल्याण विकास सभापती सुवर्णा मोरे, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर, परिवहन सभापती किशोर पाटील, शिक्षण सभापती अमित फाळे, गटनेते संदीप पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनजी अवसरमत, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व साहित्यप्रेमी दत्ताजीराव मसूरकर यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या। त्याचबरोबर खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार यांची देखील उपस्थिती होती। साहित्यिक वर्तुळातून लेखिका सौ रेखा कोरे, उज्ज्वला दिघे, डॉक्टर सुभाष कटकदौर, अनिल कुमार रानाडे, राजू पाध्ये सर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्यासह अनेक सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षणासोबत संस्कारही मराठीत असावेत। आपल्या मनोगतातून खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पालकांना मोलाचा संदेश दिला। ते म्हणाले, आजच्या आधुनिक युगामध्ये मुले जरी इंग्रजी माध्यमातून शिकत असली तरी त्यांच्या मनात मराठी भाषेचा गोडवा निर्माण करणे हे पालकांची जबाबदारी आहे। आपली मुले मराठी संस्कृतीशी जोडलेली राहिली यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे। इतर मान्यवरांनीही मराठी भाषेचा स्वाभिमान आणि तसेच अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक योगदान देण्याचे आवाहन केले। अरुण म्हात्रे यांच्या कविता वाचनाचा आस्वाद कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू ठरला तो म्हणजे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे कविता वाचन। आपल्या रसाळ आणि ओघवत्या शैलीत त्यांनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली। हॉलमध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने आणि तुडुंब प्रतिसादाने संपूर्ण वातावरण काव्यमय झाले होते। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी खोपोलीत झालेला हा उपक्रम भाषेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला। ब्युरो रिपोर्ट, रायगड टुडे न्यूज। आणि ती प्रेमकविता अशी आहे की एसएससीला असताना त्यांचं काहीतरी लफडं झालं परीक्षा देताना आणि त्याच्यामुळे गोंधळ त्यांचा झाला आणि आयुष्यभर हे सगळं दुःख त्यांच्या वाट्याला ते कसं वाट्याला आलं। मी म्हटलं, काका एवढ्या दुःखीच्या रागात का बसलात? म्हणजे माझी ट्रॅजेडी झाली एसएससीला। म्हटलं, ऐकवा ट्रॅजेडी ऐकवा। मग तरी मला ट्रॅजेडी ऐकली। ती ट्रॅजेडी काय होती? एसएससीला बसलो प्रथम परीक्षेचं पेपर सोडलं नीट काढवा घरचा देश। पेपर पहिला घंटा पहिली क्षण सुट्याचा, पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा वर्षीचा। केसाला केस काढे गुण सरच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर मानावर माने। आणि बहुरेशमी सुंदर मोहक केसांचा हार येऊन पडली सुंदर वेळी माझ्या बांधावर। 3 तास एक चित्र
तिच्या शेपट्यात, 3 ग्रास एकत्रित मी हो तिच्या शेपट्यात, आणि एकही ओढली नाही पुऱ्या शेवटची ती घंटा होता आलो मानावर, कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, आणि पिढीत बैलांच्या शेपट्या बसलो हा राजा, पिढीत बैलांच्या शेपट्या बसलो हा राजा. पण एवढी ट्रॅजेडी मोठी नाही, याच्यापेक्षा मोठी ट्रॅजेडी काय आहे ते म्हणाले शेवटच्या वेळेमध्ये की शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणाच पारका शुभदा प्राध्यापिका. ती तिकडे प्राध्यापिका झाली, हे राहिले शेतात. त्याच्यामुळे अलीकडे कुठली पण सुंदर प्राध्यापिका बघितली लांब केसांची माझ्या हेच मनात येतात, बिचारीने कोणातरी शेतात पाठवलं असो. तर अशा पद्धतीच्या अनेक विनोदी कविता मराठीमध्ये आहेत, चांगल्या चांगल्या गंभीर कविता मराठीमध्ये आहेत. ज्ञानेशाची अमृतवाणी, ज्ञानेशाची अमृतवाणी, शिवरायांची दिव्य आठवण, शिवरायांची दिव्य आठवण, आणि तुमचे आमचे एक जागरण, तुमचे आमचे एक जागरण. ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. म्हणजे सगळ्या कोकणच्या लोकांना माहिती असेल की 10-15 वर्षापूर्वी जेव्हा मी होतो तेव्हा कसा होतो आणि आता कसं आहे, जरा बदललंय ना खूप. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. कशी होती वेळ? डोळ्यात तुमचे पाणी, मौनात मिसळते कोणी, डोळ्यात तुमचे पाणी, मौनात मिसळते कोणी, वाळूत स्तब्ध राहताना, वाळूत स्तब्ध राहताना, लाटेने कैवरण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र नितळले तेव्हा, तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र नितळले तेव्हा, मन शारून मिटण्याची, डोळ्यात चंद्र टिपण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. माफ कर बाबा, तेवढी मिठी मात्र राहून गेली, तुला समजलं इतकं माझी सगळी चूक होऊन गेली. माफ कर बाबा, तेवढी मिठी मात्र राहून गेली. तुझ्या आडवळ पुस्तकाला कधी उघडताच आलं नाही, तुझ्या आडवळ पुस्तकाला कधी उघडता आलं नाही, तुझ्या भविष्याच्या कादंबरीला कधी वाचताच आलं नाही. माफ कर बाबा, तेवढी मिठी मात्र राहून गेली. पायाला पडलेल्या भेगांमध्ये स्वतःला शोधता आलं नाही, पायाला पडलेल्या भेगांमध्ये स्वतःला शोधता आलं नाही, त्या कणकर तळहाताला आदराने धरताच आलं नाही. माफ कर बाबा, तेवढी मिठी मात्र राहून गेली. तुझ्यात ती सहनशीलता झेलताच आली नाही, राहून गेली. तुझ्यात ती सहनशीलता झेलताच आली नाही. मला चूक माझी होती बाबा, ती माफी मागताच आली नाही. माफ कर बाबा, तेवढी मिठी मात्र राहून